नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आजच्या आपल्या या भागामध्ये आपण बघतोय की ही हळद आहे आणि ती दोन प्रकारची आहे। आपल्याला छान रंगाची जी दिसते ती विकतची आहे आणि ही या बाजूची आहे ती घरची हळद आहे। ती शेतामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपण लावलेली होती आणि मिक्सर मधून तुकडे करून काढलेले आहेत त्याचे आणि ते वाळवल्यानंतर याप्रमाणे ही हळद तयार झाली। नेहमीच्या खाण्याकरता तर ती चांगलीच, पण औषधी उपयोग काय काय आहेत ते आपण बघणार आहोत। ही शेतामधून काढली, त्याला साधारण 1.5 महिना तर नक्की झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला दिसते ती वाळल्यासारखी दिसते, पण आपल्याला पूर्णपणे वाळवायची आहे। आता हे प्रकार बघाल तर ही जी पिवळी दिसते ती साधी हळद आहे, आपण बघू शकतो नेहमीच्या वापरातली, म्हणजे आपण फोडणी करता वगैरे स्वयंपाकात जी वापरतो ती ही साधी हळद आहे। आणि ही जी आपल्याला दिसते पांढरी तर ती असते आंबे हळद, म्हणजेच त्याला जो स्वाद असतो तो आंब्यासारखा असतो, दिसायला पांढरी, पण असा काही वेळेला ग्रह होतो की आंब्यासारखा रंग आहे याचा, म्हणून ही आंबे हळद तर नाही। ही नेहमीच्या आपल्या वापरातली आहे आणि ही जी आहे तर आरोग्याकरता म्हणून अनेक दृष्टीने त्याचे फायदे आहेत, तर ते आपण बघणार आहोत। ही पण आपल्याला वाळवून ठेवायची आहे आणि ही सुद्धा वाळवूनच ठेवायची आहे। आता ही जी आंबे हळद आहे त्याला मँगो जिंजर असं नाव आहे। मगाशी तर आपण म्हणलंच की दिसायला ही हळदीसारखी आहे, पण त्याचा स्वाद आणि सुगंध आहे तो कैरीसारखा आपल्याला दिसतो लागतो, म्हणूनच याला कैरीसारखी असणारी म्हणून ती आंबे हळद। आता याचे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत ते आपण बघूया। निरनिराळ्या आजारांकरता ही वापरली जाते। ही जी आंबे हळद आहे ती शरीराच्या निरनिराळ्या ज्या समस्या आहेत त्या दूर केल्या जातात, त्याच्यामुळे ती पचनशक्ती सुधारण्याकरता म्हणून वापरली जाते। त्वचेच्या काही समस्या असतील तर किंवा हृदयाच्या आरोग्यासाठी म्हणून आपल्याला उपयोगी आहे। आंबे हळदीमध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिज भरपूर प्रमाणामध्ये आहेत। जशी आपण साध्या हळदीची पावडर करून ठेवणारी म्हणजे हळद करून ठेवणार आहोत, तशीच ही पण जी हळद दिसते आंबे हळद ती पण आपल्याला वाळवायची आहे आणि त्याची पूड करून ठेवायची आहे। आता आपल्याला यामध्ये दिसते की ही कापून स्लाइस असे केलेले आहेत आणि ते उन्हामध्ये वाळवलेले आहेत। साधारण 15-20 दिवस तर नक्की होऊन गेलेले आहेत, चांगलं ऊन दिलेलं आहे त्याला, आणि मग आपल्याला हवी तशी हळद मिक्सर मधून आपल्याला फिरवता येते, पण त्याकरता सालं वगैरे याची काढायची काही गरज नाहीये। ही जी आपली हळद आहे त्याचे बारीक असे तुकडे केले, स्लाइस केले की त्याप्रमाणे ही तयार झाली। ही हळद आपण मिक्सर मधून काढलेली आहे, घरीच वापरायची असल्यामुळे ती काही चाळलेली नाही, पण तुम्हाला हवी असेल तर थोडेसे कण यामध्ये दिसतील तर ती तुम्ही चाळून घेऊ शकता, म्हणजे हेही दिसणार नाहीत, पण आपल्याला उपयोगीच आहेत। आता ही जी आपण हळद बघतोय ती अजून आपल्याला प्रोसेस करायची आहे, त्यामुळे ती आपण चिरणार आहोत। पहिली पांढरी जी आहे आंबे हळद ती आणि आपली नेहमीची वापरात असलेली पिवळी हळद असे वेगळे त्याचे स्लाइस करून घेणार, ते उन्हामध्ये वाळवणार आणि चांगले खडखडीत झाल्यानंतर मिक्सर मधून ते आपण फिरवणार आहोत। आता जेव्हा आपण लेप वगैरे लावतो त्यावेळेला दोन्ही हळदी वेगळ्या ठेवलेल्या असतात, त्यामुळे ही पांढरी हळद जी आहे ती लेप लावण्याकरता असेल, हे आपण मात्र वेगळं ठेवून द्यायचं आहे। आता ही जी हळद आपल्याला वाळवलेली दिसते ती फक्त उकळत्या पाण्यामध्ये आपण ठेवलेली होती आणि ती उन्हात ठेवल्यानंतर अशी ती तयार झालेली आहे। त्याची सालं वगैरे काढलेली नाही आहेत, पण जेव्हा आपण डंकावर देतो, गिरणीमध्ये देतो, त्यावेळेला अशा प्रकारची प्रोसेस त्यावर केली जाते। आपण जी तयार केलेली हळद आहे किंवा याच्या पुढचीही करणार आहोत ती झाल्यानंतर आपल्या नेहमीच्या वापरातली हळद आपल्याला मिळेल आणि ती प्युअर असेल एकदम, विकतच्या सारखा नुसताच त्याला रंग नाही, अशी ही हळद घरची आपण तयार करणार आहोत। जसे आपण हे स्लाइस केले साध्या हळदीचे स्वयंपाकात वापरणाऱ्या, त्याचप्रमाणे ह्या आंबे हळदीचे सुद्धा आपण स्लाइस करून घेतलेले आहेत, त्याची पण आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे। उन्हामध्ये ते आधी वाळवायचे आहेत। आपण याप्रमाणे ही ओली हळद पाहिलेली आहेच, याचे आपण आता पातळ स्लाइस करून घेतले, एकतर विळीवर करा, सुरीने करा, जसं आपल्याला शक्य आहे त्याप्रमाणे।
खूप पातळ करायचे, कारण आपले ते नीट वाळले पाहिजेत. याला जेवढे दिवस म्हणून उन्हामध्ये ठेवावे लागतील तेवढे आपल्याला ठेवायचे आहेत. त्या दृष्टीने पातळ काप करून घ्यायचे आहेत. या दोन्ही प्रकारच्या हळद आहेत त्या आपण वाळवून ठेवायच्या आहेत चांगल्यापैकी. आता भरपूर उन्ह दिलेली ही हळद आहे, आपण बघू शकतोय आवाजावरनं. ती आपल्याला मिक्सरमधून काढायची आहे. मिक्सरमधून ही बारीक केलेली हळद थोडीशी अजूनही आपल्याला बारीक करायची आहे. ही जी दिसतीये ती एकदम पिवळी धमक अशी हळद आहे. त्याची सालं काही आपण काढलेली नाही आहेत आणि मिक्सरमधून ती काढलेली आहे. घरच्यासाठी अगदी कमी प्रमाणात म्हणून आपण मिक्सरवर फिरवलेली आहे आणि आता ती आपल्याला चाळून घ्यायची आहे. ही अशी छान बारीक चाळलेली अशी हळद आपल्याला एकदम घरची प्युअर तयार आहे. घरच्या पुरती अशी एकदम आपण थोडीशी हळद घेतलेली होती, ती किसली नाही. त्याचं कारण किसल्यानंतर त्याला काळेपणा येतो. आपण जे काप तयार केले, असे स्लाइस तयार केले, ते सालासकट आहेत आणि त्यामुळे आपण चाळून त्यानंतर हे असे बारीक चाळणीने चाळले. थोडासा यामध्ये रवाळपणा राहिलेला आहे, मिक्सरमधनं तो आपण पुन्हा काढणार आहोत. अशा रीतीने आपली मस्तपैकी घरच्या घरी तयार झालेली एकदम प्युअर हळद आहे. तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही, तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर व्यवस्थित आपल्याला एका घरापुरती अशी हळद नक्की काढता येईल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यानंतर पुन्हा आपण भेटत आहोत दुसऱ्या एखाद्या छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद.